गुड मॉर्निंग गाईज. आम्ही निघालो आहोत अष्टविनायकचं दर्शन घेण्यासाठी. तर आम्ही पहिला गणपती बघणार आहोत मोरगावचा मयुरेश्वर व रांजणगावचा महागणपती. मोरगावचा गणपती 78 किलोमीटरच्या अंतरावरती आहे, तो आम्ही पहिला बघणार तिथे. त्यानंतर मग आम्ही रांजणगावचा महागणपती बघणार, तो 146 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. हे बघा, आम्ही आलो आहोत मोरगावमध्ये. तिथे 8 गणपतींचा फ्लेक्स लावलेला आहे. हे खूप छान असं परिसर आहे, प्रसन्न वाटणारं. व मयुरेश्वर गणपती असा आहे की जिथं हा पहिला गणपती आहे, अष्टविनायक गणपतीमधला पहिला गणपती आहे. इथं आम्ही मस्तपैकी फोटोज वगैरे घेतले. हे खूप छान असं टेम्पल आहे. माझ्या बॅक साईडला बघतच असाल तुम्ही. मी इथे सगळेजण फोटो वगैरे, हे एंट्रन्स आहे, ते सगळेजण बाप्पाचं दर्शन घेतात. व इथून आतमध्ये जाण्यासाठी ही कमान आहे. तर आम्ही तिथं बाहेर उभं राहिलो, फोटो मस्त काढले. तिथून आम्ही आलो पुढं मार्केटमध्ये. तिथं परिसर, एन्व्हायरमेंट खूप छान आहे. हे बघा, माझी मम्मी बॅक साईडला जमली, ही माझी मित्र. तिथून आम्ही आता आलो आहे खायला. तर काहीतरी नाश्ता वगैरे करणार, तिथून जाणार पुढं. आता आम्ही डोसा मागवलेला, हा खूप छान आणि क्वालिटी होता. डोसा खाणार, मस्तपैकी तिथून जाणार. बसलो आम्ही गाडीला. आता तिथून निघालो आम्ही रांजणगावला. रांजणगाव हा 8वा गणपती आहे, अष्टविनायक गणपतीमधला 8वा गणपती आहे. तर तुम्हाला पण हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आता आम्ही ऑन द वेच आहोत. आता मोरगावचा गणपती पाहिला. आता आम्ही रांजणगावचा गणपती बघण्यासाठी निघालो आहोत. तर आम्ही आता निघालो आहोत रांजणगावचा गणपती बघण्यासाठी. आता आमच्या रांजणगावमध्ये पोहोचलो आहोत. आम्ही गाडी पार्क केली, बघा आमची व्हाईट कलरची गाडी. तर आम्ही पार्किंग केली. पार्किंग चार्जेस इथं पे करायला लागतं, त्यामध्ये आपण पे केली आणि पार्क केली. इथून निघालो आम्ही दर्शन घेण्यासाठी. इथून हे बघा दिसते महागणपती मंदिराकडे. तिथून आम्ही आता आलो. इथे खूप सारी लाईन्स आहे. इथून आम्हाला उभं राहून इतका कंटाळा आला, बापरे. इथून तुम्ही 200 रुपये पे करून अर्जंटमध्ये पण जाऊ शकता. तसं आम्ही न करता आम्ही डायरेक्ट सगळ्यांच्या लाईनमधून आम्ही पण दर्शन घेतलं. इथे बघा संपूर्ण अष्टविनायकचं दर्शन. 8 अष्टविनायक गणपतीमधील हा 8वा गणपती आहे, रांजणगावचा महागणपती. इथं आम्ही मस्तपैकी जेवण केलं. भोजनालय होतं तिथं, तुम्हाला सगळं फ्रीमध्ये भेटेल. आणि इथून आम्ही गार्डनमध्ये आलो. खूप मोठं आहे असं हे गार्डन आहे. मंदिराच्या बाहेरच मोठं असं देवस्थान आहे, अष्टविनायक गणपती रांजणगावचं. पुण्यापासून हे जवळपास थोडेच अंतरावर असलेले रांजणगाव आहे. चला, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, सी यू सून.